लहानपणी आपण होळी रे होळी पुरणाची पोळी या पंक्ती नक्कीच ऐकल्या असतील। होळीच्या सणाची गडबड, पुरणपोळीचा आस्वाद, ढोल ताशांचा जल्लोष आणि दुसऱ्याच दिवशी रंगाची उधळण, केला जाणारा आनंदाचा, उत्साहाचा, एकजुटीचा हा होळीचा सण असतो, जो आयुष्य सुखमय, समृद्धी आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करतो। पण काही चुका केल्या तर आयुष्य वाटचालींमध्ये धोका निर्माण होऊ शकतो। या कोणत्या चुका आहेत आणि या घडू नयेत म्हणून आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या करू नयेत। त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आणि ही माहिती शेअर करा, ज्याने त्यांना देखील होळीचं गांभीर्य समजेल। होळीचा सण फक्त आनंद घेऊन येत नाही, तर सत्य आणि देवाप्रती प्रचंड भक्ती देखील घेऊन येत असतो। पुराण कथा पाहिली तर स्वतःला देव समजणारा हिरण्यकश्यप, त्यामुळे एके दिवशी बहीण होलिका हिला अग्नीपासून काही न होण्याचं वरदान होतं। त्यामुळे भक्त प्रल्हादाला मांडीवर बसून ती अग्नीच्या मध्यात बसली। भक्त प्रल्हादाची विष्णूप्रती आस्था असल्याने होलिकाचं वरदानच तिचं भीषण श्राप ठरलं व ती जळून खाक झाली। तेव्हापासून होळी ही नकारात्मकता, वाईटपणा, दुःख नष्ट करते व सत्य, आनंद, देवाप्रती आनंदी भावना यांना उजाळा देत असते। या गोष्टी होळीच्या सणाला न विसरता पहिलं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावेळी अंघोळ करा। ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे सकाळी उठून अंघोळ करणे हा अत्यंत चांगला आणि सुंदर पॉझिटिव्ह बदलाचा काळ मानला जातो। त्यामुळे आपल्या शरीराची आणि मनाची, अंतरात्म्याची शुद्धता होते। नवनवीन संकल्पनांना ऊर्जा आणि स्फूर्ती मिळते। नवनवीन संकल्पनांची आखणी होत असते। नवनवीन प्लॅन्सचे एक्झिक्युशन सुद्धा होण्याची प्रबळ इच्छा या टाइम मध्ये असू शकणार आहे। आत्मविश्वास वाढवणार आहे व चेहऱ्यावर, मनामध्ये एक प्रकारचे तेज देखील जाणवू शकेल। दुसरे म्हणजे होळी दहनावेळी या गोष्टी अग्नीमध्ये अर्पण करणे गरजेचे असेल। नारळ हे फळ कोणत्याही प्रकारचे संकट नाश न करण्याकरिता होळीमध्ये अर्पण करावे। घरामधील परिवार, कुटुंबाकरिता होळीमध्ये गहू अर्पण करावे, ज्याने सुख, समृद्धी आणि आरोग्य याची उन्नती उत्तमरित्या होईल। गुळ हा पदार्थ मधुरता आणि सौख्य याची सांगड घालण्याकरिता होळीमध्ये अर्पण केल्यास उत्तम राहील। म्हणजे घराच्या कोपऱ्यात किंवा घरात गंगाजलाचे पाणी शिंपडावे, जेणेकरून घरामधील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व आध्यात्मिक वातावरण खेळते राहते। वास्तुशास्त्रामध्ये देखील याचा उल्लेख आहे। घरामध्ये धनलक्ष्मी मातेचा वास राहतो व सकारात्मकता वाढते। लाल अथवा भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता। लाल रंग हा आत्मविश्वास, शौर्याचे प्रतीक मानले जाते व भगवा रंग हा वाढत्या उन्नतीकरिता आध्यात्मिक भावनेचे प्रतीक मानले जाते, जे की शुभ संकेत देत असतात। त्याचप्रमाणे हनुमान चालीसाचे पठण देखील करायला हरकत नाही। नकारात्मक ऊर्जेपासून आपण स्वतः आणि आपला परिवार देखील सुरक्षित राहतो। पुढील या गोष्टी होळीच्या दिवशी अजिबात करू नका। काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे, कारण काळा रंग हा अशुभ मानला जाऊ शकतो। नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचे दिसून येते। होळीच्या राखेला पवित्र माना। गृहशास्त्रानुसार होळीची राख घरात ठेवल्याने वाईट गोष्ट, वादविवाद टळून जात असतात। वादविवाद टळणे हे चांगले लक्षण मानले जाईल। शांत, सुसंस्कृत पद्धतीने सण साजरा करा, ज्याने इतर लोकांना त्रास होणार नाही। या सांगितलेल्या गोष्टींचं तुम्ही पालन केले तर एकंदरीत सणाचा आनंद तुम्ही लुटू शकता। या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, माहिती आवडली असल्यास लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता। या चॅनलवर सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे, त्यामुळे कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। या चॅनलवर स्वप्नशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावरचे अनेक व्हिडिओज माहिती तुम्हाला पोहोचवली जाणार आहे, तेही अगदी सोप्या भाषेमध्ये। सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। स्वामी आपल्या पाठीशी आहेत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।